न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नगरात कोण करतंय शिवसैनिकांना टार्गेट? योगेश गलांडे प्रकरणात नवा ट्विस्ट, सीसीटीव्हीवरून संशय वाढला। शहरात पुन्हा एकदा राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे। एका शिवसैनिकाला जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे। योगेश चंद्रकांत गलांडे या शिवसैनिकाचे नाव वापरून बनाव रचण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस संबंधित घटना घडल्याचा आरोप करण्यात आला त्याचवेळी योगेश गलांडे हे कुटुंबासोबत घरी असल्याचे आणि त्यांचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे आता खरा खेळ कोणाचा असा सवाल शहरात चर्चिला जात आहे। नवनागापूर परिसरात कामगारांचे प्रश्न सोडवणारे आणि अनेक सामाजिक उपक्रमात सक्रिय असलेले योगेश गलांडे यांनी यापूर्वी काही इस्मांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या होत्या। त्याचाच राग मनात ठेवून सूडबुद्धीने हा सगळा बनाव रचल्याचा आरोप करण्यात आला आहे। अहिल्यानगरात काही जणांकडून शिवसैनिकांना मुद्दाम टार्गेट केलं जात आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करूनच गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे। सीसीटीव्ही फुटेज, जुने वाद आणि थेट पोलीस अधीक्षकांकडे गेलेले निवेदन यामुळे हे प्रकरण आता अधिकच चर्चिले जात असून पुढे नेमकं काय उघड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांच्यावर परवा दिवशी एक खोटा गुन्हा दाखल झाला। खरं गुन्हा ज्यावेळी घडला त्यावेळी योगेश त्याच्या स्वतःच्या घरी CCTVमध्ये होता। ज्यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे फिर्यादीने ते सर्व लोक CCTV फुटेजमध्ये होते। या ठिकाणी SP साहेबांना आज आम्ही भेटून निवेदन दिलं व सविस्तर चर्चा केली की अशा प्रकारे जे गुन्हे दाखल होत आहेत याच्यामध्ये शहानिशा केल्याशिवाय कुठली कारवाई करू नये आणि तपासामध्ये आमचं सहकार्य कायम राहील असं त्यांना सांगितलेलं आहे। योगेश गलांडे हा युवासेनेचा कार्यकर्ता आहे। त्याला 3 ते 4 वेळा अशा खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झालेला आहे। या ठिकाणी SP साहेबांनी आश्वासन दिलं आहे की शहानिशा केल्याशिवाय कुणालाही कुणावरही कारवाई करणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।